मराठी भाषेमध्ये आपण ऐकत असतो वारी म्हणजे काय, एका ठिकाणाला परत परत जाणं, त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो वाऱ्या करतो, आहे की नाही. इकडे इकडे समोरचे आपले काळकरीच ऐकत नाही, ऐका समोर लक्ष द्या. एखाद्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जाणं म्हणजे काय करणं आहे, वारी करणं असतं बरं का. मग आता आपण कुठे जातो किंवा सगळे वारकरी कुठे जातात, तर पंढरपूरला जात असतात. ही वारी सुरू कोणी केली, वारी सुरू कोणी केली असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला उत्तर सांगता आलं पाहिजे बरं का. कोणी सुरू केली असं म्हटलं तर आपल्याला कदाचित असं वाटतं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर सुरू झाली, पण वारी ही त्या काळात सुरू झालेली नाही, तर ज्ञानेश्वर महाराजांच्याही आधीच्या काळापासून वारी केली जाते बरं का. महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांपूर्वीची नक्की माहिती नाही, पण वारकऱ्यांची अशी श्रद्धा सुद्धा आहे की भगवान महादेव हे सुद्धा वारकरी आहेत, भगवान शंकर हे सुद्धा वारी करणारे असे दैवत आहेत. महादेव असं हे वारी करतात, म्हणजे वारी फार जुनी आहे, अनादी काळापासून चालत असणारी वारीची परंपरा आपल्या महाराष्ट्रात आलेली. महाराष्ट्रामध्ये जास्त करून कशी सुरू झाली, प्रत्येक गावातून लोक दिंड्या घेऊन पंढरपूरला जायचे, प्रत्येक गावातून वेगवेगळे जायचे लोक. नारायणगावचे लोक आपली दिंडी घेऊन जायचे, पुढे मंचर गावचे लोक आपली दिंडी घेऊन जायचे, जुन्नरचे लोक आपली दिंडी घेऊन जायचे, सगळे लोक आपल्या आपल्या गावाच्या दिंड्या घेऊन जायचे आधी. पण संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे चिरंजीव संत श्री नारायण बाबा, काय नाव होतं त्यांचं, नारायण बाबा किंवा नारायण महाराज, तुकाराम महाराजांचे चिरंजीव. त्यांनी काय केलं, त्यांनी इसवी सन 1685 मध्ये, 1685 लक्षात ठेवायला तशी सोपी आहे बघा. 1680 ला छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून गेले आणि 1680च्या नंतर त्या तशा कालावधीमध्ये सुद्धा तुकाराम महाराजांच्या या चिरंजीव असणाऱ्या नारायण महाराजांनी 1685 साली तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीमध्ये ठेवून, त्या काळात अशी परंपरा होती, देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीमध्ये ठेवायचे, त्या पालखी घेऊन आळंदीला यायचे आणि मग आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका त्याच पालखीत ठेवायचे आणि सगळे वारकरी एकत्रित पंढरपूरला निघायचे. पण नंतर काळानंतर काय झालं, लोक वाढत गेले, भरपूर लोक वारीला येऊ लागले, कारण वारीमध्ये कोणालाही येण्यासाठी अडवलं जात नाही, कोणालाही येण्यासाठी निमंत्रण पत्रिका पाठवली जात नाही. एरवी निमंत्रण पत्रिका पाठवून पण लोक कार्यक्रमाला जात नाही, वारीला कोणी निमंत्रण देत नाही, कोणी फोन करत नाही, पण सगळे लोक आपोआप वारीला येत राहतात. तसे लोक वाढत 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 संख्या खूप जास्त झाल्यामुळं मग नंतर 1832 साली एक हैबतराव बाबा म्हणून एक संत होते, त्यांनी माऊलींचा पालखी सोहळा हा स्वतंत्रपणे सुरू केला, कारण लोकांची संख्या एवढी वाढलेली होती. मग ते लोक सगळे एकत्र जाणं, एकत्र सगळं थोडंसं जरा अवघड होऊ लागलं. मग ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा त्यांनी सुरू केला. कोणी, संत श्री हैबतराव बाबा त्यांनी सुरू केला आणि देहूकर मंडळींनी देहूवरून संत श्री तुकाराम महाराजांची पालखी सुरू केली. पालखी अनादी काळापासून आहे, फक्त परिस्थितीनुसार ती पालखीचे सोहळे थोडेसे स्वतंत्र करण्यात आले, कारण लोकांची गर्दी भरपूर वाढत होती. वारकरी चोरत नाही, चोरणारा कधी कधी वारकरी होत असतो, वारकरी कधी चोरत नाही, चोर असणारा कधीतरी वारकरी वेशात आलेला असतो. अशी वारी चालली जाते बघा. वारीमध्ये बऱ्याच ठिकाणावर वारीचं एक स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं बघा. सगळ्यात पहिल्यांदा दिंडी असते, दिंडी आपल्याला माहितीये दिंडी कशी असते बघा. वारीमध्ये असा नियम आहे की सगळ्यात पहिल्यांदा पताका घेतलेले लोक असतात, ज्यांच्या खांद्यावरती पताका धारण केलेले आहे, त्याच्यासोबत एक दिंडीचा क्रमांक घेऊन असलेला व्यक्ती दिसतो. बघितलं तुम्ही कधी? त्याच्या हातामध्ये दिंडीचा क्रमांक असलेला तो माणूस असतो, आजूबाजूला पताका असणारे लोक असतात. मध्ये ज्येष्ठ वारकरी असतात बरं का. सुरुवातीला ज्यांनी अनेक वर्षे साधना केली, वारी केली, ते लोक त्या पताकावाल्यांच्या नंतर. मध्ये पकवास घेऊन एक व्यक्ती असतो आणि वारीची एक शिस्त आहे, प्रत्येक रांगेमध्ये ज्येष्ठतेनुसार, प्रत्येकाच्या सेवेनुसार त्यांना उभं केलेलं असतं.
कोणी सुद्धा गेला आणि डायरेक्ट वारीत जाऊन उभा राहिला असं चालत. वारीमध्ये ती शिस्त असते. ते हैबतराव बाबा जे होते तर ते असं म्हणतात सैनिकी शिस्त आणायचा विचार करत असायचे आणि त्यांनी तशी शिस्त आणली. सैनिकांना जशी शिस्त असते तशी शिस्त वारीमध्ये त्यांनी सुरू केली. एक एक रांगेमध्ये कोणी उभं राहायचं हे ठरवलं दिलेलं असतं. आणि मग शेवटी विनेकरी आणि मग नंतर काही महिला वर्ग सुद्धा असतात. पण वारीच्या आजूबाजूनेही काही लोक चालतात परत. पण वारीची ही मुळात अशी शिस्त, वारीला ओलांडून जायचं असेल तर मधून शिरता येत नाही. पताका जिथं सुरू होतात त्याच्या आधीपासूनच पताकांच्या सुरुवातीलाच आपण ओलांडून जाऊ शकतो, मधून जायचं नसतं. अशी एक ही वारीची सगळी आपली परंपरा आहे. आता आपल्याला असं वाटतं वारी ठीक आहे, आम्हाला पंढरपूरला नाही जाता येत, आम्हाला धोतर निघून नाही घालता येत, आम्हाला पकवास येत नाही, टाळ येत नाही, आम्हाला विना जमत नाही, आमच्यासाठी वारी नाही का? आता आम्ही आमची समजूत घालायला अशी वारी समजतो की आपण ज्या गावात राहतोय ते गाव आपल्यासाठी पंढरपूर समजायचं. आपण ज्या गावामध्ये राहतोय ते पंढरपूर आहे आपल्यासाठी. आपण ज्या ठिकाणी शिकण्यासाठी येतोय त्या ठिकाणाला आपल्या शाळेला एक नाव दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक शब्द आहे सुंदर, काय? विद्या मंदिर. म्हणजे आपण ज्या ठिकाणी शिकायला येतोय ती इमारत नाही, ते काय आहे? मंदिर आहे. मग आपण ज्या गावात राहतो ते पंढरपूर आहे. जिथं शिकायला येतो ते काय आहे? मंदिर आहे. आणि मग मंदिर म्हटल्यावर मग पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता त्या पण असल्या पाहिजे. आपल्याला जे ज्ञान देतात ते सगळे गुरुजी, गुरुवर्य, सगळे शिक्षक हे आपल्यासाठी काय आहेत? पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आई साहेब आहेत. विठ्ठल रुक्मिणी आपल्यासाठी आपले गुरुजी आहेत. आणि आता हे सगळं झालं ठीक आहे, पण पांडुरंग परमात्म्याला पंढरपुरामध्येही ज्याच्यामुळे यावं लागलं ते भक्त पुंडलिक होते बरं का. फार मोठे संत होते. म्हणजे देवालाही ज्यांचं ऐकावं लागतं असे संत होते बरं का पुंडलिक महाराज. पुंडलिक असे होते भक्त, आई वडिलांची एवढी सेवा करत होते बघा. आपल्याला संतांनी असं सांगितलं नाही बरं का, सगळं काही सोडा आणि फक्त जंगलात जाऊन राहा, सगळं काही सोडा आणि फक्त तुम्ही बाकीच्या गोष्टी करत राहा. आपल्याला संतांनी असं सांगितलं की तुम्ही जे आहात ते सगळं करा व्यवस्थित. आपल्या आई वडिलांची एवढी सेवा करा. त्या पुंडलिक एवढी आई वडिलांची सेवा करायचे की त्या आई वडिलांच्या सेवेमुळं पांडुरंग परमात्मा त्यांना प्रसन्न झाले. आणि देव प्रसन्न झाल्यावर सुद्धा पुंडलिकाची आई वडिलांची सेवा चालू होती. मागे पांडुरंग परमात्मा उभे राहिलेले येऊन वाट बघतायत. पुंडलिकाला म्हणतात की मी आलोय, माझ्याकडे बघ. पुंडलिकाने देवाला सांगितलं, देवा मला बघायला वेळ, मला आई वडिलांची सेवा करायची. संतांनी असं वर्णन केलेले. देव म्हणाले, अरे मी आलोय, मला बसायला तरी काहीतरी दे. संतांनी असं म्हटलेले, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावली वीट. पुंडलिकाने जवळ असलेली एक वीट घेतली, मागे फेकून दिली, बघितलं पण नाही. आणि देवाला वाटलं हेच बसायला दिलेलं आसन आहे आपल्यासाठी. देव त्या विटेवरच, आता वीट केवढी असते बघा, बळजबरीने आपण जर उभा पाय ठेवला तर एकच पाय बसतो. पण असा पांडुरंगाकडे त्यांनी वीट फिरकावली. पण त्याचं आई वडिलांवर एवढं प्रेम आहे हे बघून पंढरीश पांडुरंग परमात्मा खुश झाले. एका विटेवर 2 पावलं ठेवून उभे राहिले आणि वाटच बघत उभे राहिले. वाट पाहे उभा भेटीची आवडी, संतांनी वर्णन केले. कमरेवर का हात ठेवले? जसं आई मुलगा खेळायला गेल्यावर बराच वेळेस जर तो मुलगा नाही आला तर आई बऱ्याच वेळेस शोधते, वाट बघते आणि शेवटी चुकून तिचे हात अनावधानाने कोणाला कमरेवरती जातात आणि ती त्या दरवाजेमध्ये त्या मुलाची वाट बघत उभी राहते. मग संतांनी सांगितलं, देवाने हात कटेवर का ठेवले, कमरेवर का ठेवले? देव सुद्धा भक्तांची वाट बघत उभा राहतो की कधी एकदा हे आषाढीला येतात, कधी एकदा कार्तिकीला येतात. आपल्याकडे 4 वाऱ्या सांगितल्यात बरं का. आषाढ महिन्यामध्ये सध्या कोणता महिना आहे? मराठी महिना आषाढ महिना चालू आहे. आषाढामध्ये असते ती आषाढी वारी. पुढे कार्तिक महिन्यामध्ये असते तिला कार्तिकी वारी म्हटलं जातं. चैत्र महिन्यामध्ये एक असते तिला चैत्री वारी म्हटलं जातं. आणि माघ महिन्यामध्ये होते तिला माघी वारी म्हटलं जातं. 4 वाऱ्या आपल्याला संतांनी करायला सांगितल्या. पण आता माणसांना तेवढा वेळ नसतो. बाकीचे आपल्याला काही आपलं कर्म असतं, स्वकर्म असतं, वेळ मिळत नाही. माणसाला म्हणतात ना, जुने लोक सांगतात बघा, माणसाला सध्याच्या काळात मरायला वेळ नाही, जायला कुठे वेळ त्याला कुठे. मग
स्वतः नामदेव महाराजांनी पांडुरंग परमात्म्याच्या मुखातून सांगितलं, बाकीच्या 2 वाऱ्या जरी नाही झाल्या तरी कमीत कमी आषाढी आणि कार्तिकीला तरी तुम्ही माझ्याकडं या. पांडुरंग परमात्मा असं म्हणतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. किमान 2 वाऱ्याला तरी तुम्ही माझ्याकडं या, असं पांडुरंग परमात्म्याने म्हटलेले. अशी ही सगळी आपली आनंदाची असणारी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सांस्कृतिक उत्सव कोणता असेल तर ती वारी आहे बरं का. आणि वारी आपल्याला कळली तर आपण पुढच्या पिढीसाठी देणारी वारी. आताच्या आपल्या पिढीला जर वारी समजली नाही तर आपल्या पुढच्या पिढीला आपण काय सांगणार वारी विचारल्यावर. पुढच्या पिढीने आपल्याला विचारलं वारी म्हणजे काय, आम्ही म्हणणार आम्ही वारीला कधी गेलो नाही. रिंगण म्हणजे काय, आम्हाला काय. वारकरी म्हणजे काय, माळ घालणं म्हणजे काय, आम्हाला माहित नाही. का, आम्ही कधी वारीला गेलो नाही. आणि आपली संस्कृती वारीची हळूहळू कमी होऊ लागेल. एवढं प्रेमाचं असणारं वारी केंद्र आहे, पण आपण हळूहळू त्याला विसरायला लागलो. ते विसरायला नको म्हणून आपल्या विद्यामंदिरातील असणाऱ्या सौ पाटे मॅडम, सौ भालेराव मॅडम आणि सर्व शिक्षक वृंदांनी सकाळ सत्रामधील दुपार सत्रामध्ये सर्वांनी असं इच्छा व्यक्त केली की सगळ्यांनी आपण वारी केली पाहिजे. आपल्या शाळेत तरी आपण वारी सुरू करू, मुलांना वारीचा आनंद आला पाहिजे. बघा आनंद काय असतो बघा, जेव्हा काल आपण सांगितलं तुम्ही सगळे वारकरीच आहात बरं का आता सुद्धा. कसं काय, कारण तुम्हाला अनुभव बघा, जे लोक टाळ वाजवायला आले होते पहिल्या दिवशी आणि पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत जे होते, पहिल्या दिवशी आपण थोडेच पावले शिकवली, पण गंमत अशी असते की ही पावली एकदम सहज सोपी नाही. रोज हरिपाठामध्ये ती पावली खेळल्यावरती तयार होते. पण आपली मुलं पहिल्या दिवशी पावली शिकवली, दुसऱ्या दिवशी परफेक्ट करायला लागली. का बरं, प्रत्येकाच्या आतमध्ये वारकरी असतोच बरं का. प्रत्येकाच्या आतमध्ये वारकरी असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेले, एरवी मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. स्वभावातच भजन असतं आपल्या, फक्त तसं वातावरण व्हायची गरज असते. एकदा ते वातावरण झालं की आपल्या आतमधला वारकरी लगेच बाहेर येतो. तसं आपला आतला वारकरी बाहेर आलेला आहे. तो आता बाहेर येऊन बाहेरच्या मैदानावर बसलेला आहे. आता थोड्या वेळाने तो वारकरी टाळ घेऊन वारीचा आनंद सुद्धा घेणार आहे. जेव्हा आपले पावलं व्यवस्थित पडतात, जेव्हा आपला टाळ व्यवस्थित वाजतो आणि जेव्हा आपल्या तोंडातून भजन व्यवस्थित होतं, या तिन्हींचा जेव्हा संगम एकत्र होतो तेव्हा बघा, जो मनापासून या गोष्टी करतो त्याचं शरीरावरती सुद्धा लक्ष राहत नाही. तो बेभान होऊन त्या वारीच्या भजनामध्ये गुंग होऊन जातो. आणि शास्त्र असं सांगतं, जेव्हा माणूस शरीराचा भान विसरतो तेव्हा माणसाला आनंदाची प्राप्ती होत असते. मी शरीर आहे म्हटलं की आनंद होत नाही. वारीमध्ये ते सहज प्राप्त होतं. योगी माणसाला योग करून प्राप्त करावं लागतं. ज्ञानी माणसाला ज्ञान घेऊन प्राप्त करावं लागतं. साधू संतांनी वारी असं साधन दिलं, तुम्ही फक्त भजन करा, तुम्ही विठ्ठलमय होऊन जाता. म्हणजे अशी असणारी वारी, आपल्याला देव स्वरूप देणारी वारी. तेवढ्या पुरतं का होईना आपण विठ्ठलमय होऊन जातो. तेवढ्या पुरतं का होईना आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपामध्ये जातो. तेवढ्या पुरतं आपण तुकोबारांच्या रूपामध्ये जातो, संतांच्या रूपांची आठवण होते. तेवढ्या पुरतं आपण देव होतो. देव होण्याची ही परंपरा म्हणजे अशी वारीची परंपरा आहे. तर आपणही सर्वजण देव होण्यासाठी आलेलो आहोत. देवच आहोत, थोडं विसरलो. वारी केल्यावर परत देव होतो. तर आपणही सर्वांनी तो आनंद घेऊ. सगळ्यांना होईल तसं, जेवढं जमल तेवढं. संतांनी म्हणलेले, सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांनी या, सगळ्यांनी आनंद घ्या. ज्याला स्वर नाही त्यांनी पण म्हणा, स्वरात नाही म्हटलं तरी चालेल, जोरात म्हणा, पण म्हणा. सगळ्यांनी आनंद घ्या, पावली खेळा, भजन करा. सगळ्यांना आपल्याला परमात्मा स्वरूप होण्याची संधी आपल्या शाळेने आपल्याला दिलेली. म्हणून आपण एकदा आपल्या सर्व शाळेतल्या सगळ्या शिक्षक वृंदांचं, आपल्या सर्व पर्यवेक्षिका आहेत, आपल्या उपमुख्याध्यापिका मॅडम आहेत, सर्वांचे एकदा टाळ्या करून आपण स्वागत करून धन्यवाद देऊ. याच ठिकाणी मानतो. धन्यवाद. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.